नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर। आत्ताच्या घडीच्या 3 महत्त्वाच्या बातम्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। पहिली बातमी, धनंजय मुंडे आज ओबीसींच्या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहेत। हैदराबाद गॅझेट विरोधामध्ये भूमिका मांडण्याची शक्यता आहे। मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। सप्टेंबर मधला शासनादेश रद्द करण्याची ओबीसींची मागणी आहे आणि त्याकरता सर्व ओबीसी आज रस्त्यावर उतरत आहेत। दुसरी महत्त्वाची बातमी आहे कांद्याच्या घसरलेल्या भावासंदर्भातली। कांद्याचा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत सातत्यानं। कांद्याला आत्ता सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी मी कमाल भाव सांगितला, कमीत कमी 300 रुपये एवढाच प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। यातून कांदा उत्पादकांचा जो उत्पादन खर्च आपण ज्याला म्हणतो, हा उत्पादन खर्च देखील निघणं मुश्किल आहे। त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधकारमय असल्याचं देखील म्हटलं जातं। तिसरी महत्त्वाची बातमी आहे नवी मुंबईतली। नवी मुंबईतल्या कामोठे या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी दादागिरी केली आहे। या प्रकरणात सलून मालकाला सलूनमध्ये जाऊन मनसैनिकांनी बेदम मारहाण केली। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शाखेत बोलावलं असताना आला का नाहीस असा जाब विचारत ही मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातं। या संदर्भातली एक मारहाण करतानाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी नेता मृणाल ढोले पाटील। धनंजय मुंडे आज ओबीसींच्या मेळाव्यात आहेत। हैदराबाद गॅझेट विरोधामध्ये सातत्यानं ओबीसी भूमिका मांडतायत। सप्टेंबर मधला जो शासनादेश होता तो शासनादेश रद्द करण्यासंदर्भात ओबीसी भूमिका मांडतायत आणि आज या सगळ्या संदर्भात धनंजय मुंडे काय बोलतात, कशा पद्धतीची भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या मेळाव्यात संपूर्ण काय घडणार आहे आणि ओबीसींची भूमिका काय आहे ते मांडण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत ओबीसी नेता मृणाल ढोले पाटील। मृणाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? व्यवस्थित प्रसन्न. जी। ओबीसींचा मेळावा, त्यात आज धनंजय मुंडे सहभागी होत आहेत, त्यामुळे एक वेगळी झालर या आजच्या मेळाव्याला मिळणार आहे। या सगळ्या संदर्भात आत्ताची भूमिका काय आहे आणि धनंजय मुंडे कोणत्या पद्धतीची भूमिका मांडतील आणि काय अपेक्षा ओबीसींची? खरं तर एक बघण्यासारखं असं आहे की मागच्याच आठवड्यात हा मेळावा होणार होता जी। बीडमध्येच, पण अतिवृष्टीमुळे तो एक आठवडा पुढे ढकलण्यात आला होता. हं। खरं तर असं आहे की जो 2 सप्टेंबरचा जी-आर काढलेला आहे या सरकारने, जी। हा ओबीसी समाजाचा अतिशय सत्यानाश करणारा जी-आर आहे. ओबीसी समाजाचं आरक्षण घालवणारा जी-आर आहे. जी। लोक म्हणतात की मागच्या द्वाराने मराठा समाजाला एंट्री दिली आहे. माझं म्हणणं आहे पुढचंच द्वार आता सरकारने खुलं केलेलं आहे आणि जर मराठा समाज सारखा एक बलवान समाज, बलशाली समाज, डॉमिनंट समाज जर ओबीसी मध्ये आला, त्या छोट्या जाती जमातीत आला, तर हे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येईल आणि ओबीसी समाजाला राजकारणामध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये काहीही भेटणार नाही. तर आम्ही वारंवार हे सरकारला सांगितलं की जी। ह्या जीआरनी ओबीसीचं अतोनात नुकसान होईल. आम्ही कोर्टात गेलो, पण कोर्टाला जो कोर्ट कचेरीला वेळ लागेल तो लागेल. पण आता मग आमच्याकडे आम्ही न्यायालयात गेल्यामुळे लोकांच्या न्यायालयात जाणं, जनतेच्या कोर्टात जाणं हाच आमच्या समोरचा पर्याय आहे ओबीसी समाजासमोरचा. त्यामुळे ओबीसी समाज ठिकठिकाणी उपोषण करतोय, मोर्चे काढतोय आणि त्यालाच याच जीआरलाच याच सरकारला ताकद दाखवायला, देशात एक मेसेज द्यायला की ओबीसी एकजूट आहे. आज बीडचा मेळावा आहे. या जीआरला विरोध करण्यासाठी, सरकारला ओबीसी समाजाचे दुःख सांगण्यासाठी, ओबीसी समाजाचे कष्ट होणार आहेत, ओबीसी समाजाचे जे आरक्षण जाणार आहे, जी। हे दाखवून देण्यासाठी, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज हा मोठा बीडमध्ये यशगाज मेळावा होणार आहे. मृणाल, दुसरं असं तुमची आपण जी नरेंद्र भूमिका मोदी आहे ती म्हणतात, हैदराबाद गॅझेटच्या विरोधातली देखील भूमिका तुम्ही सातत्यानं मांडताय, त्याचं कारण काय? त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, की मुळात असं आहे ना, की हैदराबाद गॅझेटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, जी। की हैदराबाद गॅझेटचा फक्त त्या जी-आर मध्ये उल्लेख आहे. बाकी त्यांनी जी-आर मध्ये असं सांगितलेलं आहे,
की ज्या व्यक्तीकडं त्यांच्या कुणबी समाजाच्या नोंदी नसतील किंवा त्यांची वंशावळ जुळत नसेल, तर अशा व्यक्तींनी त्यांच्या कुठल्यातरी नात्यातील, गावातील, कुळातील व्यक्तीकडे जर तशी नोंद असेल, तर फक्त शपथपत्राच्या आधारे तुम्ही जात ठरवू शकता. त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटू शकतं. अशा पद्धतीचा हा जी-आर आहे आणि असा जर जी-आर झाला, तर लाखो, करोडो लोकं फक्त ₹100 शपथपत्रावर कोणाकडेही दमदाटी करून, नातीगोती सिद्ध करून, गावातील, कुळातील लोकं जमा करून हे दाखले घेऊ शकतात. ओबीसी आरक्षणामध्ये खूप मोठा शिरकाव होईल आणि जो खरा ओबीसी आहे त्याचा हक्क हिरावून घेतला जाईल. आता जे पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतात, इथं तुम्ही बघा ओबीसीच्या जागेवर फक्त आणि फक्त कुणबी समाजाचे म्हणजे मराठा समाजातील लोक कुणबी दाखले घेऊन निवडून येतील. हा ओबीसी समाजावर होणारा प्रचंड मोठा अन्याय आहे. 400-450 जाती जमाती, भटके विमुक्त, व्हीजेएनटी, मायक्रो ओबीसी, 18 अलुतेदार, बलुतेदार ह्या सगळ्या 450-500 जमाती विविध धर्मांचा हा ओबीसी समूह आहे. याच्यावर होणारा जो अन्याय आहे जी. हा खूप मोठा आहे. त्याच्यामुळं आम्ही जो 2 सप्टेंबरचा जो जी-आर आहे, त्याला प्रचंड प्रमाणात आम्ही विरोध केला. सरकारला आम्ही वारंवार सांगितलं, पत्र लिहिली, नोटिसेस पाठवल्या, आम्ही कोर्टात गेलो आणि शेवटी आम्हाला जनतेच्या न्यायालयात जाणे गरजेचं आहे आणि आम्ही जी. सरकारला हा पण इशारा दिला, की तुम्ही हा जी-आर मागे घेतला नाही, तर या जी-आरचं उत्तर तुम्हाला बिहारमध्ये भेटेल. कारण जी. ओबीसी समाज हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून गुवाहाटीपर्यंत आहे. जर तुम्ही जी. महाराष्ट्रामध्ये अन्याय केला आमच्यावर, तर मला मला आम्ही इतर मला एका दुसऱ्या राज्यांमधनंही तुम्हाला प्रश्नाकडे उत्तर देऊ. जायचं आहे. आजपर्यंत धनंजय मुंडे हे तेवढ्या प्रकर्षानं या संपूर्ण चळवळीमध्ये सहभागी होताना दिसले नाहीत. आज धनंजय मुंडे व्यासपीठावर येत आहेत. धनंजय मुंडेंच्या येण्यामुळं या संपूर्ण आक्रमक पवित्रा जो तुम्ही सगळेजण घेताय, त्याला एक बळ मिळेल असं वाटतंय. मुंडेंकडून काय अपेक्षा आहेत? निश्चित आपण जे म्हणलं ते एकदम खरं बोललात. त्याचं जी. कारण असं होतं, की ज्यावेळेस ओबीसी समाजाचा लढला जायचा जुन्या काळामध्ये, तर त्यावेळेस भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब या दोघांचं अतिशय ताकदवान असं कॉम्बिनेशन होतं. ते जी. सत्तेत होते. भुजबळ साहेब सत्तेत असायचे, गोपीनाथराव मुंडे साहेब विरोधात असायचे. पण ओबीसीच्या प्रश्नावर हे दोघंही एक यायचे आणि एकत्रितपणे भांडायचे. गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांच्या परिवारातलं ठामपणे कोण ओबीसीच्या बाजूने भुजबळ साहेबांबरोबर कोणी आलं नाही. पण योगायोग असं आहे, की आज दोघंही सत्तेमध्ये आहेत. भुजबळ साहेबही सत्तेमध्ये आहेत, धनंजय मुंडेही सत्तेमध्ये आहेत आणि सरकारनेच काढलेल्या जी-आर विरुद्ध हे बोलत आहे जी. ओबीसीच्या हितासाठी. बीड जिल्हा आहे त्यामुळे अर्थातच तिथं धनंजय मुंडेंचं प्रचंड मोठा प्रभाव आहे. मुंडे कुटुंबियाचा मोठा प्रभाव आहे. गोपीनाथ मुंडेंना तिथं दैवताचं एक प्रकारे मानलं जातं आणि अशा बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचा एक प्रकारे वारसदार म्हणून जर तिथं धनंजय मुंडे येत असतील आणि भुजबळ साहेब असतील, तर हा ओबीसींच्या साठी शुभ संकेत आहे असं मी मानतो. आणि अशा जर प्रकारे जर एकजुटीने जर हा लढा लढला तर निश्चित विजय ओबीसी समाजाचा होईल असं आम्ही मानतो. दुसरीकडे दुसरी बाजू जी आपण आहे धनंजय मुंडेंची, सत्यात गेल्या सातत्यानं काही महिन्यांपासून धनंजय मुंडे वादामध्ये आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांची जो वाटा आहे असं म्हटलं जातंय, त्यांच्यावर सातत्यानं आरोप होतोय. त्याच कारणामुळं का होईना त्यांना मंत्रिपदावरून देखील पायउतार व्हावं लागलं होतं. या चळवळीत जर ते सहभागी झाले तर बीड किंवा तुमच्या या संपूर्ण मराठवाडा विदर्भ परिसरामध्ये जे ओबीसी समाजातली लोक आहेत, ते याला कुठेतरी अटकाव करतील का, विरोधात जातील का, किंवा या संपूर्ण चळवळीला गालबोट लागेल का या प्रतिमेमुळे, असं तुम्हाला कुठे वाटतं? अजिबात आम्हाला असं काही वाटत नाही. कारण शेवटी एखादी व्यक्ती जर राजकारणात असती, तर जी. राजकारणामध्ये त्याच्यावर आरोप होतच असतात. आणि जसं आपण म्हणतो, की मुंडे साहेबांवर जर आपण धनंजय मुंडे साहेबांवर जर तुम्ही म्हणत असाल, की आरोप लागलेत, तर मग तसे तर मनोज जरांगेवर किती आरोप लागले असतील? मग खंडणीचे असतील, वाळू तस्करीचे असतील, बाकी दहशत माजवण्याचे असतील, लोकांचे घरं, कार्यालय जाळण्याचे असतील, एसटी बस फोडण्याचे असतील, तसे केसेस चालू आहेत. जी. तर मुळात असं आहे ना, की तो प्रश्न वेगळा आहे. कोणाची राजकीय कारकिर्दीत त्यांनी काय केलं? पण समाज म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र उभे राहता व एकत्र येता आणि समाजाच्या हितासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी जर तुम्ही एकत्र येत असाल, तर मला असं वाटतं तिथं गालबोट लागण्याचा काही प्रश्नच नाही. उलटं समाज फार आनंद आहे, की मुळात असं आहे, की आजपर्यंत ओबीसी समाजाचा जो लढा आहे, तो भुजबळ साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब एकत्र लढतायत. आज धनंजय मुंडे यांच्या रूपाने कुठेतरी परत त्याला एक
जुने दिवस प्राप्त होतील आणि तो लढा तशाच पद्धतीने लढला जाईल. समाजामध्ये ह्याचा अतिशय पॉझिटिव्ह, अतिशय सकारात्मक मेसेज जाईल. गालबोट लागण्याचा प्रश्नच नाही. जी उलट धनंजय मुंडे साहेबांना, भुजबळ साहेबांना एकत्र बघून तुम्ही लोकांचे रिएक्शन बघा. तिथं आज जो लाखोनी जनसमुदाय येणार आहे ना, जी ज्यावेळेस हे दोघं तिघं उभे राहतील, सगळे ओबीसी नेते उभे राहतील, प्रकाशांना शेंडगे असतील, धनगर समाजाचे, मुळात ओबीसीचा समाजाचा जो लढा आहे हा माळी, धनगर, वंजारी या मुख्य जातींनी खूप मोठ्या प्रमाणात पुढे जी नेलेलं आहे. जी इतरही समाजांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. ज्या वेळेस या तिन्ही समाजाचे, चारही समाजाचे, सगळ्या समाजाचे नेते जेव्हा स्टेजवरनं येऊन एकत्रपणे आपले हात दाखवतील जनतेला, तुम्ही जनतेची रिएक्शन बघा. अतिशय सकारात्मक पद्धतीने जनता याचं स्वागत करेल जी आणि कुठेतरी समाजाला विश्वास येईल की बाबा एक आमचा शेवटचा लढा प्रश्न आता मृणाल यशस्वी ढोले होईल. पाटील तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न खरं तर वेळेचं बंधन आहे म्हणून थांबवणार आहे. मात्र या संपूर्ण मेळाव्यामुळं धनंजय मुंडेंच्या सहभागामुळं मंत्री छगन भुजबळांच्या सहभागामुळं मराठा आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण या संदर्भातला जो थेट ओबीसी आणि मराठा वाद सुरू आहे त्याला कुठेतरी मार्ग काढण्यात सरकार ओबीसींना झुकतं माप देईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे? ओबीसी समाजाला सरकारने बघावं. आज आमचा मेळावा, आमची ताकद बघावी, सगळे जात समूह एकत्र येतात हे बघावं. सरकारने आम्हाला झुकतं माप देण्याचा प्रश्नच नाहीत. जे आमचे घटनात्मक अधिकार आहेत, कायदेशीर अधिकार आहेत, न्याय अधिकार आहेत, तेवढेच आम्हाला द्यायचेत. सरकारने हा जो जी आर काढलेला आहे तो बेकायदा आहे, घटनाबाह्य आहे. उलट सरकारने झुकतं माप मराठा समाजाला दिलेलं आहे. त्या आंदोलनाच्या, त्या उपोषणाच्या दबावाखाली येऊन आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. जी हा फक्त अन्याय दूर करायचा. आम्ही फक्त न्याय मागतोय. आमचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क मागतोय. आम्ही वेगळं काही मागत नाही. झुकतं माप द्यायचा प्रश्नच येत नाही. नक्कीच. धन्यवाद मृणाल ढोले पाटील. आपण सहभागी झालात आणि आपली प्रतिक्रिया आमच्या सोबत व्यक्त केली त्यासाठी. दुसऱ्या बातमीकडे वळतोय. लासलगावमधून ही बातमी. कांद्याचे दर सातत्यानं कोसळत आहेत. कांद्याचे आत्ताचे कमाल प्रति क्विंटलचे भाव जे आहेत ते 900 रुपयांपासून सुरू होत आहेत. 900 ते 1000 रुपये भाव मिळतोय आणि किमान भाव हा फक्त प्रति क्विंटलला 300 रुपये एवढाच मिळतोय. आता हे जे पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत त्याच्यातून शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे म्हणजे कांदा लावण्यापासून ते त्याचे जे बाकी त्या कांद्याची मशागत असेल त्यानंतर कांद्यासाठी जो काही मजूर लागतात त्या मजुरीचा खर्च असेल किंवा अन्य अनेक खर्च आहेत कांदा उत्पादन करत असताना हे खर्च देखील यातून निघणं मुश्किल आहे आणि त्यामुळं संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. आत्ता या घडीला काय करायचं, ऐन सणासुदीच्या तोंडावरती काय करायचं, हा एक मोठा यक्ष प्रश्न कांदा उत्पादकांच्या समोर आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या आपण पहिल्यांदा पाहूया. कांद्याच्या भावात झालेली घसरण आणि याच्यामुळं शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. ऐन दिवाळीच्या सणाचा टाईम असताना आज बाजारभाव काय कुठल्याच मालाला राहिलेला नाही आहे आणि नाफेडचा कांदा त्याच्या आलेला आहे. तो नाफेडचा कांदासुद्धा जर त्यांनी बंद जर केला, समजा तिकडं दुसरी काही त्याची विल्हेवाट लावली तर शेतकऱ्याला 2 पैसे काहीतरी भेटतील. नाहीतर अशा भावामध्ये शेतकऱ्यांना अशी परिस्थिती झालेली आहे कांद्याची की दुसऱ्या कुठल्याच मालाला बाजार नाही आहे. आज व्यापार करण्यास थांबून घेतलंय. आज हे जे धोरण आहे सरकारचं चुकीचं ते कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. आपण बघितलं असेल आपल्या देशातून 35% जवळपास कांदा हा बांगलादेशला निर्यात होतो, परंतु कुठंतरी 1 वर्षापासून बांगलादेशनी स्वावलंबी होऊन आणि त्यांचा कांदा जो पिकवणं चालू केलं आहे त्यामुळं फार मोठा फटका आपल्याला आपल्या कांद्याला बसला आहे. आणि तर या सगळ्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत लासलगावच्या बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर. होळकर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोचतोय. जी. कांदा सातत्यानं घसरतोय, कांदा सातत्यानं रडवतोय आणि शेतकरी जो उत्पादक शेतकरी आहे त्याचा खर्च सुद्धा या दरातून निघत नाहीये अशा पद्धतीचं चित्र आता आपल्या सगळ्यांसमोर उभं आहे. बाजार समिती या नात्यानं तुम्ही या सगळ्या संदर्भात काय करता आहात किंवा कशा पद्धतीची भूमिका तुम्ही आता घेता आहात? नाही, बाजार समिती म्हणून जर आपण विचारला तर बाजार समितीचे सातत्याने प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल हा जी बाजार समितीचा प्रयत्न राहिलेला आहे. जी परंतु बाजार समिती या कांद्याला बाजार दर मिळवून देण्यासाठी बाजार समितीचे अधिकार मर्यादित आहे.
हा जो काही विषय येतो हा संपूर्ण देशांतर्गत जो काही कांद्याचा आयात निर्यात जे काही धोरण आहे यावर सगळं कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात आणि म्हणून या कांद्याचे दर जर सुधारावे असे वाटत असेल तर याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका केंद्राची असते आणि त्याच्यानंतर दुसरी भूमिका ही राज्य शासनाची असते. या दोन स्टेटनी जर केंद्र आणि राज्याने जर ठरवलं तरच खऱ्या जी अर्थानं कांद्याचे दर या ठिकाणी सुधारू शकतात. आपण जर बघितलं तर साधारणतः देशामध्ये कांद्याचं जर उत्पादन बघितलं आपण तर 3,07,00,000 मेट्रिक टनाच्या आसपास आपलं कांद्याचं उत्पादन होतं. जी साधारणतः आपण मागच्या 2-5 वर्षामध्ये जर बघितलं तर साधारणतः 20 ते 25 लाख मेट्रिक टनापर्यंत आपण कांदा निर्यात केलेली आहे. या वर्षीची निर्यात कमी झाली साधारणतः 11 ते 12 लाखच मेट्रिक टन कांदा होऊ शकली. जी आपल्या देशाला साधारणतः 1,45,00,000 मेट्रिक टनाची गरज असते. म्हणजे आपल्या देशामध्ये तेवढं कन्झम्पशन आहे. पण उरलेला जो काही कांदा आहे 1,50,00,000 मेट्रिक टन जो कांदा आहे याचं नियोजन खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने केलं पाहिजे. जी त्यांना वेगवेगळ्या बाजार उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्याचं नियोजन जर व्यवस्थित झालं तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना चांगले असे दर त्या ठिकाणी मिळू शकतात. परंतु त्याच्याकडे उलट्या अर्थाने बघून केंद्र शासन फक्त निर्यात बंदी किंवा निर्यात सुरू एवढे दोनच निर्णय त्या ठिकाणी कांद्याच्या संदर्भामध्ये घेताना दिसतात. आणि अलीकडे 2 वर्षापासून आपण बघतोय नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी त्या ठिकाणी केली जाते. सुरुवातीला ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही नाफेड मार्फत कांदा खरेदी करतो हे जी भासवलं जात आहे. जी परंतु ही जी काही कांदा खरेदी ही संपूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधातली ही कांदा खरेदी आहे. या जी कांदा खरेदीमुळं साधारणतः 3 ते 3.5 लाख मेट्रिक टन कांदा नाफेड खरेदी करतं. परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः एक 15 ते 20 दिवस असतात की ज्यावेळेस जी चांगले दर शेतकऱ्यांना मिळत असतात. जी आणि त्याच वेळेस नेमका नाफेड हा कांदा त्या ठिकाणी मोठमोठ्या मला शहरांमध्ये मला दोन पाठवतो. तीन होळकर साहेब मला 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर किती रुपये प्रति क्विंटलचा भाव आला, की कांदा उत्पादक शेतकरी जो आहे, तो निदान ना नफा ना तोटावरती सर्व्हाइव्ह करू शकेल म्हणूया किंवा तो थांबू शकेल आणि कांद्याचं उत्पादन सातत्यानं घेऊ शकेल असं आपल्याला वाटतं. दुसरी गोष्ट हे सातत्यानं कांद्याचे जे घसरत जाणारे भाव आहेत, त्याची जी कारणं आपण आत्ता सांगितली, त्याच्यात अन्य कारण काही आहे का शासकीय धोरणाव्यतिरिक्त? आणि या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांना जर एक स्थिर भाव द्यायचे असतील, तर काय करावं लागेल असं वाटतं? नाही, नक्कीच आपण जर बघितलं तर केंद्राच्या पॉलिसी व्यतिरिक्त अन्य कोणतेही कारण नाही. कारण की 5,000 ते 7,000 रुपयापर्यंत एकेकाळी कांदा विक्री केलेला आहे. तिथेच बाजार समित्या होत्या, तेच व्यापारी होते आणि 500 रुपयांनी खरेदी करणारे तेच व्यापारी आहेत आणि तेच बाजार समित्या आहेत. म्हणजे त्याच्यात काही फार बदल होत नाही. परंतु जी ज्यावेळेस निर्णयामध्ये बदल झाला, तर त्याचा परिणाम हा बाजारभावावर झाल्याशिवाय होतच नाही. आणि म्हणून निर्णय ज्यावेळेस होतात, त्यावेळेस सगळी परिस्थिती खरं तर केंद्राकडे जे काही प्रॉपर आकडेवारी जाणं अपेक्षित असतं. ती प्रॉपर आकडेवारीच जात नाही. कुठेतरी थोडाफार पाऊस झाला तर मग मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कांद्याचं आणि यावेळेस कांदा येणारच नाही. असं त्या ठिकाणी अहवालात केंद्र शासनापर्यंत जातं आणि मग कांदा कमी आहे यावेळेस आणि म्हणून त्यावर निर्यात बंदी सारखे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. म्हणून प्रॉपर आकडेवारी की ह्या वर्षी किती लागवड झालेली, किती उत्पादन येऊ शकतं, किती कांदा निर्यात केला गेला पाहिजे. ही सिस्टीम त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाने बसवली पाहिजे. ती सिस्टीम कुठे आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून बघायला मिळत नाहीये. केवळ फक्त निर्यात बंदी, निर्यात सुरू व्यतिरिक्त कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घेतला जात नाही आणि म्हणून अशा परिस्थित्या वारंवार त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. गरज आहे लॉंग टर्म पॉलिसी त्या ठिकाणी जर झाली तर जी शेतकऱ्याला दिलासा मिळेल. राहिला उत्पादन खर्चाचा विषय, साधारणतः जर आपण बघितलं तर आता पेस्टिसाइडचे रेट वाढत चालले, फर्टिलायझर वाढत चाललंय, डिझेल पेट्रोल वाढलंय, लेबर चार्जेस वाढत चाललेले आहेत. हे दिवसेंदिवस खर्च हा वाढत चाललेला आहे. आणि जी म्हणून साधारणतः 3 ते 3,500 रुपये प्रति क्विंटलचे दर जर शेतकऱ्याला मिळाले तर जी खऱ्या अर्थानं त्याचा थोडाफार खर्च जाऊन त्याला 2 पैसे त्याचं कुटुंब चालवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला मिळू शकतील. म्हणजे कमीत कमी 3,500 रुपये प्रति क्विंटलचे दर त्याला कमीत कमी तरी त्याला मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांच्या माफक अपेक्षा आहे. निश्चितपणानं. आणि आत्ता ज्या पद्धतीनं आपण पाहिलं, गेल्या काही दिवसांचा जर आपण आढावा घेतला, नैसर्गिक आपत्ती सातत्यानं येते. त्याच्यामध्ये कांद्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीची भूमिका सरकारची अपेक्षित आहे किंवा कांदा उत्पादकांनी कशा पद्धतीची भूमिका घेणं आवश्यक आहे? त्यासाठी प्रिकॉशनरी म्हणून आपण काही करू शकतोय का? आणि कांदा वाचवू शकतोय का? नक्कीच ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे कांद्याचे बेल्ट आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा हा घेतला जातो, त्या ठिकाणी काही कांद्यावर प्रक्रिया करून काही त्याच्यासाठी पावडर म्हणा किंवा काही डिहायड्रेशन म्हणा अशा पद्धतीचे काही उद्योग त्या ठिकाणी त्या भागामध्ये येऊ शकतात का हे बघितलं पाहिजे. पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने आता गोडाऊनमध्ये कांदा स्टोअर केला जातो, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा सडला जातो, खराब होतो. त्या ठिकाणी नवीन काही टेक्नॉलॉजी आणता येईल का, की जेणेकरून कमी प्रमाणात कांदा खराब होईल, कमी प्रमाणात कांदा सडेल, अशा पद्धतीने काही करता येईल का? यावर सुद्धा विचार केला गेला पाहिजे. असे वेगवेगळे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचे बियाणं त्याला आपल्याला देऊ शकतो का? त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे.
या सगळ्या गोष्टीवर जर एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने जर काम झालं तर मला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी ग्राहकाला चांगल्या दराने कांदा मिळू शकतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या दराने त्या ठिकाणी कांद्याचे पैसे होऊ शकतात. गरज आहे कुणीतरी या संदर्भामध्ये पुढाकार घेण्याची आणि तो केंद्राने घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं. सातत्यानं तुम्ही म्हणताय की केंद्र आणि राज्य सरकारची भूमिका ही या सगळ्या बाबतीतली नाराजीची म्हणूया किंवा दुर्लक्षाची भूमिका असल्याचं तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामधून येतंय. आपलं या सगळ्या संदर्भात कोणाशी बोलणं झालंय का? आणि सातत्यानं केंद्र आणि राज्य सरकार या सगळ्यामध्ये लक्षच देत नाहीयेत किंवा ते सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत असं होतंय का? नाही, नक्कीच. आता कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सदाभाऊ खोत आपल्या चॅनलवर होते आणि त्यांनी जी. इतकी हतबलता दाखवली की आम्ही वारंवार त्या ठिकाणी सांगतोय, परंतु आमचं ऐकले जात नाही, अशा भाषेमध्ये, अशा शब्दामध्ये त्यांनी सांगितलं. जी. आणि मग जर एखाद्या आमदाराची अशी परिस्थिती असेल तर आमच्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांनी किती बोर्डावून किती बोलावं आणि त्याची किती दखल त्या ठिकाणी शासन घेईल, हा सुद्धा एक आमच्या मनामध्ये शंकाच येते या सगळ्या गोष्टीमध्ये. काय करता येईल किंवा अशा पद्धतीनं बाजार समितीच्या माध्यमातून आपल्याला काय भूमिका घेता येईल? नाही, नक्कीच. आता मला असं वाटतं की अजूनही वेळ गेलेली नाही. जी. साधारणतः मागच्या 4 महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केलेला आहे, जी. त्याला ज्या पद्धतीने कांदा विकला त्याचं सगळं रेकॉर्ड बाजार समित्यांमध्ये आहे. त्या शेतकऱ्याला थेट आपल्याला अनुदान देता येईल का? जेणेकरून त्याला जो काही तोटा आहे तो त्या ठिकाणी भरून निघू शकतो. जी. तो जर तोटा निघून भरून जर निघाला तर पुढचं पीक तो त्या ठिकाणी घेऊ शकतो. जेणेकरून पुढचं पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. त्यामुळे शहरामध्ये तुटवडा जाणवणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी आता मात्र शासनाने पुढाकार घेतल्याशिवाय बाजार समिती किंवा आमच्यासारखे शेतकरी संघटनेमध्ये काम करणारे काही प्रतिनिधी असतील, जी. या लोकांनी फार करून आता आंदोलनही पहिल्यासारखी राहिलेली नाही. आंदोलनही त्या पद्धतीने होत नाहीयेत आणि म्हणून त्याची दाहकता कदाचित शासनाला जाणवत नसेल. जी. पण तो ग्राउंड लेवलला अत्यंत बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे आणि योग्य वेळी जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप शासनाने आता केला नाही तर मात्र हे शेतकऱ्यांचं दुर्दैवच म्हणावं लागेल. नक्कीच जयदत्त होळकर साहेब, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून सहभागी झालात चर्चेमध्ये आणि आपल्या ज्या काही म्हणणं आहे ते तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडलं त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. तिसऱ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. नवी मुंबईतल्या कामोठेमधली ही बातमी आहे. नवी मुंबईतले कामोठ्या एरियामधले पोलीस करतायत काय, अशा पद्धतीचं एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. कारण हे दृश्य बघा, नवी मुंबईत मनसैनिकांची एक दादागिरी समोर आली. मनसेच्या शाखेत बोलावलं पण आला का नाहीस असं म्हणत मनसैनिकांनी एका नाभिकाला मारहाण केली आहे. ते सुद्धा त्याच्या सलूनमध्ये जाऊन ही बेदम मारहाण करण्यात आली. CCTV मध्ये ही संपूर्ण घटना चित्रित झाली आहे. आपण पाहूया. बाहर यायचं बोल रहे ना बाहर चल सीधा बोल रहे ना बाहर यायचं चल बोल रहे सीधा बोला क्या सुन रहा है या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता मनसेचे प्रवक्ता योगेश चिले आत्ता माझ्यासोबत आहेत आणि ते या सगळ्यामधली भूमिका मांडणार आहेत. योगेश चिलेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? योगेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय. जी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीची दृश्य आत्ता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत, CCTV कॅमेऱ्याची ही दृश्य आहेत, मनसेच्या कार्यकर्त्यांची ही दादागिरी आहे, अशा पद्धतीची एक भूमिका सातत्यानं समोर येते. आपली याच्यावरची प्रतिक्रिया? नाही, काय होतं की आपल्याला फक्त व्हिडिओ दिसत असतो, परंतु त्याच्या आधी घडलेली घटना आपल्याला जी. माहित नसते. जी. एक मराठी मुलगी होती जी त्या सलूनमध्ये ॲज अ ब्युटिशियन कामाला होती. तिचा पगार या माणसाने दिला नव्हता. जी. आता दिवाळी आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीमध्ये पैशाची किती चणचण असते. जी. तिने तिच्या हक्काचे पैसे मागितले म्हणून हा जो सलूनचा मालक आहे हा तिला कमरेखालच्या गोष्टींबाबत बोलत होता जी. आणि ह्या सर्वांचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. आणि तिने आमच्याकडे मदत मागितली होती. आम्ही तो विषय त्या दोघांमध्ये चर्चा करून सोडवणार होतो. त्याला जी. माफी मागायला लावणार होतो. त्याच्याबरोबर जे झालं त्याला त्याचा आडमुठेपणा जबाबदार आहे. जी. त्याला ज्यावेळी सांगितलं तुला इथे यायचंय आणि फक्त माफी मागणी, विषय संपवून टाक,
तर त्याने आडमुठेपणाने उत्तर दिलं होतं, आप कोण होते हे, आपको क्या जरूरत है, वो लडकी और मैं देख लूंगा वगैरे. तर अशी भाषा जर येणार असेल कोणाकडून तर जी. त्याला उत्तर असंच मिळणार. योगेशजी, कायदेशीर मार्गानं पोलिसांना मध्ये घेऊन या सगळ्या संदर्भात काही करता आलं असतं? नाही 100% करता आलं असतं. परंतु जी. काय होतं त्यावेळी भावना ज्यावेळी तुमच्या तीव्र होतात, तुमच्या माता भगिनींना कोणीतरी कमरेखालचं अश्लील बोलतंय आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याचा माज उतरत नसेल, तर अशा वेळी कुठेतरी मुलांच्या भावना अ, अ, अनावर झाल्या असतील आणि जे झालं त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यामध्ये सुद्धा अर्थ नाहीये. तो जर पहिल्या शब्दावरती आला असता, माफी मागितली असती मुलीची, तर विषय तिथेच संपला असता. परंतु आता दोन्ही जी. बाजूने तो विषय संपवण्यात आलेला आहे. जी. त्यामुळे आता त्या विषय पुढे चघळण्यामध्ये अर्थ नाहीये. जी, नक्कीच. योगेशजी, धन्यवाद. तुम्ही सहभागी झालात आणि तुमची भूमिका, तुमची प्रतिक्रिया आमच्या समोर मांडलीत त्यासाठी मनापासून आभार. आणि याबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा जय महाराष्ट्र.